नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरचा हप्ता या दिवशी जमा होणार, फडणवीसांनी केलं जाहीर। विधानसभा निवडणूक आधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली। ही योजना भलतीच यशस्वी ठरली। राज्यात मोठा प्रतिसाद या योजनेला मिळाला। जसा या योजनेला प्रतिसाद मिळाला तसा लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरातही भरभरून मत टाकली। महायुतीने रेकॉर्ड ब्रेक विजय संपादित केला। निवडणुका झाल्या, नवं सरकार सत्तेवर आलं, त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी जमा होणार असा प्रश्न विरोधक विचारत होते। शिवाय लाडक्या बहिणींचे आपले हप्ते कधी जमा होणार याकडे लक्ष लागले होते। त्यांचे उत्तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले आहे। शिवाय हे पैसे कोणाच्या खात्यात जमा होणार आहे हेही फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। जनतेने आम्हाला जनादेश दिला आहे, तो तुम्ही स्वीकारा, असं देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीपासूनच सांगितलं होतं। गेल्या 30 वर्षात एवढा मोठा विजय कोणालाच मिळाला नाही, असंही ते म्हणाले। या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली आहे। निवडणुकीत आम्ही जी आश्वासने दिली आहेत ती आम्ही पूर्ण करणार आहोत, त्यापासून आम्ही मागे हटणार नाही, असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं। शिवाय ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या कधीच बंद करणार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं होतं। विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। त्यानुसार फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला। लाडक्या बहीण योजनेच्या डिसेंबरचा हप्ता आम्ही हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर त्याच्या खात्यात जमा करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं। नागपूर येथे होत असलेले अधिवेशन 21 डिसेंबरपर्यंत चालणार आहे, त्यामुळे 21 डिसेंबर नंतर हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं। दरम्यान काही महिलांना वगळलं जाणार अशी चर्चा होती, मात्र सरसकट सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे। त्यासाठी कोणतेही नवे निकष लावले जाणार नाहीत, असंही ते म्हणाले। त्यामुळे सर्वांनाच हे पैसे मिळणार आहेत। काहींनी 4 खाती उघडली आहे। जर कोणी एखाद्या सरकारी योजनेचा गैरफायदा घेत असेल तर त्यावर कारवाई होणारच, असं फडणवीस यांनी म्हणाले आहेत। एका माणसाने 4 खाती उघडली होती, त्याला आता लाडका भाऊ तरी बोलू शकतो का, अशा लोकांवर कारवाई केली जाईल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं। शिवाय दिलेली आश्वासने पाळणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद।